प्रथम वर्ष कला या वर्गासाठी मराठी विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला काव्य हा भाग अभ्यासायचा आहे. आतापर्यंत तुम्ही काव्य म्हणजे काय, काव्याचे घटक कोणते, कविता ही किती प्रकारची असते हे अनेक प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. अभंगांपासून तो ओवी हायकूपर्यंत तुम्ही कवितेचा अभ्यास केलेला आहे. तरीसुद्धा काव्य म्हणजे काय, काव्य परंपरा आपल्याकडे केव्हापासून सुरू झाली याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की भारतीय परंपरा ही काव्याच्या माध्यमातून पुढे चालत आलेली आहे. आदी ग्रंथ जर पाहिले तर ते सर्व पद्यात्मक होते. पद्य म्हणजेच काव्य. काही थोड्याफार प्रमाणात त्या दोघांमधला फरक आहेच, परंतु कविता जी आज आपण अभ्यासणार आहोत किंवा अभ्यासतो आहोत ही आधुनिक काळातली कविता आहे. मध्ययुगीन कालखंड, प्राचीन कालखंड, आधुनिक कालखंड अशी मराठी साहित्यामध्ये 3 कालखंड मानले जातात. त्यामध्ये प्राचीन कालखंडामधला संत परंपरा, मध्ययुगीन कालखंडामध्ये पंडिती कवी आणि शिवाजी महाराजांच्या नंतरचा जो काही कालखंड आहे, पेशव्यांचा कालखंड, त्याला आधुनिक कालखंड किंवा अलीकडच्या काळात सुरू असलेला हा कालखंड म्हणजे अर्वाचीन मराठी म्हणून ओळखला जातो किंवा अर्वाचीन काव्य म्हणून त्याचा ओळखला जातो. संत, पंत आणि तंत. संत म्हणजे संतांनी लिहिलेलं साहित्य, अभंग, ओवी, भारुड. पंतांनी लिहिलेले पंडिती काव्य, मोरोपंत, वामन पंडित, श्रीधर या कवींनी लिहिलेलं काव्य हे पंत काव्य म्हणून ओळखलं जातं. तर रामजोशी, होनाजी बाळा, पट्टे बाबूराव असे अनेक शाहिरांनी लिहिलेलं काव्य जी लावणीच्या रूपानं, पोवाड्यांच्या रूपानं आपल्या माध्यमात आजही उपलब्ध आहे. असं म्हटलं जातं मराठी काव्याच्या संदर्भात की शाहिरी वाङ्मय हे मराठी काव्याची पहाट आहे, आधुनिक मराठी काव्याची पहाट आहे. आणि त्यानंतर शाहिरांनंतर येतो ते आपण आधुनिक कवींकडे. या तंत आणि आधुनिक कवितेला जोडण्याचं काम रवी किरण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य केशवसुतांनी केलं. आणि म्हणून आधुनिक कवितेचे जनक या दृष्टिकोनातून केशवसुतांचा उल्लेख केला जातो. हे गोष्ट लक्षात ठेवायची की आधुनिक कवितेचे जनक केशवसूत उर्फ कृष्णाजी केशव दामले हे केशवसुतांचं पूर्ण नाव. ते आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी केवळ पंडिती काव्यापासून मराठी कवितेला वेगळे केलं नाही, तर त्यांनी सॉनेट नावाचा जो काही इंग्रजी काव्य प्रकार आहे त्याला सुनीत म्हणून मराठीत आणलं आणि काव्य हे अधिक प्रचलित झालं. काव्याच्या घटकांमध्ये अनेक घटकांचा उल्लेख केला जातो, परंतु एक महत्त्वाचा घटक, पूर्वीचं जे काही काव्य होतं ते बंदिस्त होतं. ते विशिष्ट चौकटीत लिहिलं जायचं. लघु, गुरु, मात्रा एवढे असल्या पाहिजेत, गुरु एवढं असलं पाहिजे, लघु एवढे असले पाहिजेत. त्यामुळे कवीला आपल्या मनातल्या भावना खऱ्या अर्थानं व्यक्त करता येत नव्हते. परंतु पुढे मुक्त छंद काव्य प्रकार आला आणि खऱ्या अर्थानं कवी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मुक्त झाला. तो मोकळेपणाने, मोकळ्या मनाने, मोकळ्या विचारानं आपल्या कविता तो लिहू लागला. आपल्या मनातल्या भावना तो मांडू लागला. आणि मग अशा ह्या कवितेचा जन्म जो झालेला आहे त्यात केवळ कवींनीच कविता लिहिल्या असं नाही, तर कवयित्रींनी सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत. मराठी कवितेतील एक नामवंत कवयित्री ज्यांचं नाव आदरानं उल्लेख केला जातो त्या इंदिरा नारायण संत. नारायण संत हे सुद्धा कवी होते. हे दोघांचा प्रेमविवाह इंदिरा संत आणि नारायण संत. आणि इंदिरा संतांनी आपल्या कवितेतून स्त्री भावना, स्त्री मनातल्या संवेदना, त्यातलं कारुण्य, तिच्या मनातल्या खऱ्या अर्थानं स्त्रीच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी
इंदिरा संतांनी श्री डोळ्यासमोर ठेवून आपलं काव्य लिहिलेलं आहे. त्यांचीच एक आपल्याला दुसऱ्या सत्रासाठी अभ्यासायला पहिलीच कविता, ज्या कवितेमध्ये प्रीत भावना आहे. प्रीत म्हणजे प्रेम, आणि ती जी प्रेत भावना आहे तर ती प्रीत भावना कशा पद्धतीनं व्यक्त होते. प्रेम सर्वच जण करतात, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी आहे. आज जे जीवन चाललेलं आहे माणसाचं ते प्रेमाच्या साह्यानंच चाललेलं आहे. माणसाच्या जीवनातून जर प्रेम वगळलं तर खऱ्या अर्थानं माणूस जिवंत राहू शकणार नाही. त्याला कोणाचा ना कोणाचा प्रेमाचा सहारा हा लागतोच. आणि म्हणून कवितेचा जेव्हा आपण विचार करतो तर मोठ्या प्रमाणावर प्रेम, अलीकडच्या काळात तर कवितेच्या ज्या विश्लेषण जर केलं तर प्रेमाशिवाय कविताच नाही असं आपल्याला दिसतं. पण आजचं प्रेम आणि इंदिरा संतांचं प्रेम किंवा ज्या काही कविता आपल्याला अभ्यासायच्या आहेत त्या कवितांमधलं प्रेम खूप काही वेगळं आहे. आता कविता ही खरी अनुभवायची असते. ती वाचून शिकवणं किंवा गाऊन शिकवणं हा एक केवळ फॉर्मॅलिटीचा भाग आहे. स्वतः ती अनुभवणे, ती अनुभूती घेणे, तिचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणे तरच खऱ्या अर्थानं आपल्याला कविता ही कळते आणि समजते. पण तरीसुद्धा मी काही प्रमाणात त्या कविता शिकवण्याचा प्रयत्न, प्रीतीविषयक कविता ज्या आहेत त्या शिकवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यातली पहिली जी कविता आहे इंदिरा संतांची, कुब्जा नावाची. कुब्जा हे पात्र तसं जर पाहिलं तर महाभारतकालीन होऊन गेलेलं आहे. जेव्हा कृष्ण आणि बलराम यांना अक्रूर आपल्या कंस मामाकडे घेऊन येतो त्यावेळेस हे दोघं भाऊ त्या कंसाच्या नगरीमध्ये फिरत असताना रस्त्यानं अत्यंत एक कुरूप, जिचं पाठीवर कुबड आहे, बरोबर, हातात चंदनचा लेप घेऊन ती कंसासाठी जात असते. त्यावेळेस तिची भेट कृष्णाची होती आणि मग कृष्ण तिला म्हणतं, हे सुंदरी. तर तिला कुब्जेला ते उपहासात्मक वाटतं, कारण एक कुबळ निघालेली, कुरूप, पाठीवर बल्ला मोठा गाठोडं घेऊन फिरणारी, कमरेत वाकलेली अशी ती कुब्जा, आणि तिला सुंदरी म्हटलं तर तिला तो उपहास वाटला, तिला तिची टीका वाटली. ती जरा रागानंच कृष्णाकडे पाहते. व कृष्ण म्हणतो की नाही नाही, रागावण्याचं एवढं कारण नाही, खरोखर तू सुंदर आहेस, तू सुंदरीच आहेस म्हणून मी तुला सुंदर म्हटलं. आणि मग नंतर ते महाभारतातले ते कुब्जेला सरळ करणं, तिला तिचं मूळ रूप प्राप्त होणं, तर हा भाव वेगळा, ते प्रेमापोटी. कुब्जेला हे रूप का प्राप्त झालं? भारतीय धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की आपण जे पेराल ते उगवेल, जसं कर्म कराल तसं फळ मिळेल. आणि म्हणून बऱ्याचदा पूर्वपुण्याईचं आपण म्हणतो ना की गेल्या जन्माचं पुण्याचा तो लाभ घेतोय, त्याने काहीतरी पुण्य केलं असेल, त्याचं कर्म किंवा काही पाप केलं असेल त्याचा भोग भोगतो आहे, असं उपहासात्मक आपण म्हणत असतो. पण जेव्हा आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस लक्षात येतं की खरोखर पाप आणि पुण्य ही संकल्पना आहे का, ती मानावी की मानू नये, हा ज्याचा ज्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण असं म्हटलं जातं की माणसाने सदैव चांगलं वागावं, चांगलं बोलावं, दुसऱ्याला मदत करावी, दुसऱ्याला उपयोगी पडावं, संकट काळामध्ये धावून जावं, हीच खरी भारतीय संस्कृती आणि धर्मशास्त्राचं तत्त्वज्ञान आहे. आणि म्हणून जर पाहिलं तर आजही जगामध्ये भारतीय संस्कृती श्रेष्ठ मानली जाते. आणि अशाच संस्कृतीचं विश्लेषण करणारं खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, असं पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींनी म्हटलेलं आहे. खरा तो एकच धर्म आहे, जगाला प्रेम अर्पावं. प्रेम
आणि मग ती प्रेमाविषयक प्रीत भावना व्यक्त करणारी ही कविता. एका भल्या पहाटेस कुब्जा, ज्या कुब्जेचा मी संदर्भ दिला, ती यमुना तीरी भल्या पहाटेस 4 वाजता त्या यमुनाच्या जळामध्ये उभी आहे. आणि त्यावेळेस तिला कृष्णाचा मंजूळ पावेचा आवाज येतो आहे, बासुरीचा आवाज येतो आहे. आणि त्यावेळेस ती कुब्जा आपलं देयभान विसरते आणि तिला वाटतं की हे फक्त आणि फक्त हा जो कृष्ण जो बासुरी वाजतो आहे ते केवळ माझ्यासाठी आहे. कारण अजून गोकुळ झोपलेलं आहे, वृंदावन झोपलेलं आहे, गोकुळ झोपलेलं आहे, राधा झोपलेल्या आहे, गोपिका झोपलेल्या आहेत. आणि केवळ कृष्णाच्या बासुरीचा आवाज येतो आहे आणि मी फक्त जागी आहे. म्हणजेच ही जी बासुरी आहे, हा जो पावा आहे, हा तो केवळ माझ्यासाठीच वाजतो आहे. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं कुब्जाला आपलं रूप विसरून, आपलं मूळ अस्तित्व विसरून ती कृष्णमय होते. आणि जेव्हा असं म्हटलं जातं की ज्यावेळेस देव आणि भक्त हे एकमेकांचं देह भान विसरतं, देहाचं भान, त्याचं अस्तित्व विसरतात, त्यावेळेस त्या खऱ्या अर्थानं ते एकमेकांशी समरस झालेले असतात, एकरूप झालेले असतात. देव देव राहत नाही, भक्त भक्त राहत नाही. ज्याप्रमाणे दिव्यापासून म्हणजे ज्योतीपासून आपण प्रकाश वेगळा करू शकत नाही, तशातलाच संत आणि भक्त, देव आणि भक्त यांच्यातला भाव असतो. आणि म्हणून कुब्जा नावाची छोटीशी कविता आहे, मृणम या इंदिरा संतांच्या काव्यसंग्रहातली ही एक कविता. पण खऱ्या अर्थानं जे प्रेम आहे ते प्रेम काय असतं, कसं असतं, याचा मूळ भाव व्यक्त करणारी ही इंदिरा संतांची कुब्जा नावाची कविता. इंदिरा संत म्हणतात, म्हणजे अर्थात इंदिरा संतांच्या मनातल्या ह्या भावना आहेत, त्या स्वतःला कुब्जेच्या ठिकाणी मानतात आणि स्वतः कुब्जा होऊन कृष्ण माझ्यासाठी बासुरी वाजवतो आहे, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होता. एका मुलाखतीमध्ये इंदिरा संतांनी म्हटलं होतं, जेव्हा त्यांची मुलाखतकर्त्याने प्रश्न विचारला की तुम्हाला कविता कशी सुचते, त्यावेळेस इंदिरा संतांनी अत्यंत सुंदर आणि समर्पक उत्तर दिलं होतं. इंदिरा संत म्हणाल्या होत्या की कविता हे कवीचं अपत्य असतं, कवीने जन्माला घातलेलं ते एक नवरूप असतं, एक कलाकृती असते, एक शिल्प असतं, एक आकृती असते. कवी त्या शिल्पाच्या रूपाने पुन्हा पुनरुज्जीवित होत असतो. कविता कशी जन्माला येते? कविता जन्माला घालावी लागत नाही. पोएट इज द नॉट टू मेड, पोएट इज द बॉर्न. कवी जन्मावा लागतो, तो घडवला जात नाही. नाही तर कोणीही कागद गेले आणि कविता लिहित सुटेल, नाही. त्या भावना, त्या कल्पना, ते मूळ स्वरूप, मूळ अस्तित्व त्या ठिकाणी मुळात असावं लागतं. तसं जर झालं असतं तर अनेक ज्ञानेश्वर जन्माला आले असते, अनेक तुकाराम घडले गेले असते, अनेक नामदेव झाले असते, अनेक केशवसूत झाले असते, अनेक इंदिरा संत झाले असते. असं झालेलं नाही. का? पोएट इज द बॉर्न नॉट टू मेड, हे जे म्हटलं जातं ते सत्य आहे. कवी जन्मावाच लागतो, तो घडवला जात नाही. आणि म्हणून कविता ही अगोदर, इंदिरा संत म्हणतात की कविता अगोदर ही हृदयात जन्माला येते, आकाराला येते, त्या भावना तिथं जागृत होतात आणि न कळत त्या शब्दरूप घेऊन ती भावना, त्या मनातलं ते रहस्य, त्या कल्पना बाहेर आपोआप प्रकट होतात आणि एक शिल्प, एक कलाकृती, एक मूळ स्वरूप, मूळ अपत्य जन्माला येतं. अत्यंत सुंदर असं विश्लेषण त्यांनी कवितेच्या संदर्भात केलेलं आहे. म्हणून कवी घडवला जात नाही, कवी जन्मावा लागतो. आणि त्या भावना खऱ्या अर्थानं जपाव्या लागतात, ती अनुभूती घ्यावी लागते. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, बहिणाबाई, संत बहिणाबाई नाही तर कवयित्री बहिणाबाई, जी खानदेश कन्या आहे, ज्यांचं नाव आपल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दिलं गेलेलं आहे, त्या बहिणाबाई म्हणतात की कविता, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताले चटके तवा मी येते भाकर. जर तुम्हाला संसाराचा अनुभव घ्यायचा असेल, संसारच नाही
तर जीवनातल्या कोणत्याही गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला चटके सहन करावे लागतील, म्हणजे अनुभूती घ्यावी लागेल, अनुभव घ्यावा लागेल. तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं तो अनुभव व्यक्त करू शकतो, शेअर करू शकतो. म्हणून इंदिरा संतांची कुब्जा नावाची जी पहिली कविता आहे ती तुमच्या समोर मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. इंदिरा संत म्हणतात, अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे कावा पावा मंजूळ. पहा, पहिल्याच कडव्यामध्ये म्हणतात की अजून नाही जागी राधा. पहा, आज आपण जेव्हा नाव घेतो राधाकृष्ण म्हणतो, राधे राधे म्हणतो, म्हणजे काय की कृष्ण अगोदर राधाचं नाव घेतलं जातं. बरोबर आहे की नाही? कारण राधा हे प्रेम आहे कृष्णाचं, खरी प्रीत आहे. ते दोन नाही, ते एकच आहेत. शरीर वेगळे असतील पण मनानं ते दोघं जण एकच आहेत. म्हणून राधा कृष्ण म्हटलं जातं. आणि उत्कट प्रेम तर राधेने करावं. राधेसारखं प्रेम कोणाला जमलेलं नाही आणि जमणारही नाही. आणि म्हणून जी सर्वस्व अर्पण करून, कृष्णाला अर्पण करून जी कृष्णावर प्रेम करते, आपल्या स्वतःच्या जीवा पलीकडे प्रेम करते, ती राधा सुद्धा अजून जागी नाही, ती सुद्धा झोपलेली आहे. जे गोकुळ कृष्णावर आपला जीव की प्राण ओवाळून टाकायला तयार आहे, ते गोकुळ सुद्धा अजून झोपलेलं आहे. आणि अशा अवेळी, भल्या पहाटेस, अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे कावा पावा मंजूळ. आणि अशा अवेळी अजून सर्वजण झोपलेले, कोणी जागा झालेलं नाही, आणि अशा अवेळी पहिले तीरावर, तिकडच्या काठावर आज मंजूळ पावा घुमतो आहे. मंजूळ पावा वासो, हा कोणासाठी, कोणासाठी असेल? बरोबर आहे की नाही? ते कुब्जा म्हणते, कुब्जेच्या रूपात या कोणासाठी असेल? कुब्जा पुढे म्हणते, मावळतीचा चंद्र केशरी पहाटवारा भोवती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये हुवी ती तिथेच टाकुले अपुले तनमन. आणि मग कोण मावळतीला, चंद्र हा मावळतीला, पहा चंद्र आणि सूर्य जेव्हा मावळतीला जातात, मावळतात, त्यावेळेस पश्चिम दिशा जर पाहिली तर ती केसरी झालेली आपल्याला दिसते. कारण तो जो काही प्रकाश असेल तो मंद मंद होत जातो, त्याला केसरी रूप येतं. आणि म्हणून मावळतीवर चंद्र केसरी पहाटवारा भोवती भणभण. पहाटेची आपण म्हणतो ना साखर झोप, लागते ना तुम्हाला साखर झोप? का लागते साखर झोप? कारण पहाटेचा मंद मंद वारा, शीतल वारा आपल्याला हवावासा वाटतो आणि आपण गाढ झोपेत, गाढ निद्रेत असतो. आणि म्हणून पहाट वारा भोवती भणभण, पहाटेचा वारा आजूबाजूला भुणभुण त्याची सुरू झालेली आहे, भणभण सुरू झालेली आहे, तो वाहतो आहे. आणि अशा वेळेस अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती कुब्जा अर्ध्या पाण्यामध्ये उभी आहे, तिथेच टाकून आपले तन मन. तो पावा ऐकल्यानंतर, ती मंजूळ बासुरी ऐकल्यानंतर, त्या पाण्यामध्येच ती आपलं तन आणि मन, शरीर आणि मन तिने पाण्यामध्येच टाकून दिलेलं आहे. आणि त्या मंजूळ आवाजाशी ती एकरूप झालेली आहे. हे खरं प्रेम आहे. जेव्हा माणूस स्वतःचं स्व अस्तित्व विसरतो, ध्येय आणि मन यांचं अस्तित्व विसरतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं माणूस खरं प्रेम करत असतो. खरं प्रेम त्याने सुरुवात केलेली असते. विश्वचे अवघे ओठा लावून कुब्जा प्याले तो मुरली रव. शेवटच्या कडव्यामध्ये कवी म्हणतोय, कवयित्री काय म्हणतात की विश्वचे अवघे ओठा लावून कुब्जा प्याले तो मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. पहा, किती सुंदर भावना आहे. विश्वचे अवघे ओठा लावून, संपूर्ण विश्वासाठी जो मुरली रव आहे, कारण विश्व अजून जागं नाही, सर्व झोपलेलं आहे. आणि असा हा मुरली रव आज केवळ आणि केवळ माझ्यासाठी आहे. आणि म्हणून तो मुरली कुब्जा प्याले तो मुरली रव, विश्वचे अवघे ओठा लावून. जो विश्व, जे विश्व कृष्णाच्या बासुरी ऐकण्यासाठी तळमळत असतं, ते विश्वासाठी गायला जाणारा तो मंजूळ पावा, वाजणारी ती मंजूळ बासुरी आज कुब्जेसाठी. आणि तो मुरली रव, तो आवाज, मुरलीचा आवाज, बासुरीचा आवाज, पावाचा आवाज
कुब्जा प्याली तो मुरली रव, रव म्हणजे आवाज, मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे. आणि खऱ्या अर्थानं कुब्जाला वाटलं की बस आयुष्य खऱ्या अर्थानं पूर्ण झालं, तृप्त झालं. आणि म्हणून डोळ्यामधून थेंब सुखाचे, हे माझ्या असतं, हे माझ्या असतं. आणि जेव्हा माणूस खऱ्या अर्थानं उत्कट प्रेमात, लक्षात घ्या मित्र, माणूस जेव्हा माणसाच्या डोळ्यात अश्रू केव्हा येतात रे? खऱ्या अर्थानं म्हणतो आम्ही, माणसाच्या डोळ्यात अश्रू दोनदा येतात. ज्यावेळेस त्याला अतीव दुःख झालेलं असतं, ती घटना, तो प्रसंग त्याच्या हृदयाला बोचलेला असतो, त्यावेळेस चटकन त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. आणि दुसऱ्यांदा खऱ्या अर्थानं डोळ्यात पाणी येतं जेव्हा अत्यानंद झालेला असतो, पराकोटीचा आनंद झालेला असतो, त्यावेळेस आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात, ते खरे सुखाचे असतात. आणि आज कुब्जा जी कुबळ निघालेली आहे, कुरूप आहे, विद्रूप आहे, सर्व जगाची हेटाळणीचं लक्ष झालेलं आहे, भक्ष्य झालेली ती कुब्जा आज खऱ्या अर्थानं म्हणते की मी पावन झाले, मी पवित्र झाले, माझा जन्म सार्थकी लागला. कारण आजचा जो मुरली रव आहे तो केवळ आणि केवळ माझ्याच आहे, माझ्याच करिता आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं माझं प्रेम हे कृष्णापर्यंत पोचलं आणि मी धन्य धन्य झाले. आणि म्हणून तिच्या डोळ्यातनं न कळत सुखाचे थेंब आलेत, अश्रू आलेत. आणि हे अश्रूच माणसाला खऱ्या अर्थानं भावना ज्या काय असतात त्या कळून येतात. आणि म्हणून तुकोबा म्हणतात एके ठिकाणी, मोले घातले रडाया, नाही अश्रू नाही माया. पैसे देऊन कोणाला रडायला बोलवलं तर तिथं ना प्रेम असतं, ना माया असते, ना वात्सल्य असतं, ना करुणा असते. आणि म्हणून मित्र हो, आयुष्यात प्रेम करायचं. शरीराकडे, रंगाकडे, रूपाकडे पाहून प्रेम करू नका. प्रेम करावं ते मनावर, प्रेम करावं ते मनातल्या भावनांवर, प्रेम करावं ते हृदयावर, प्रेम करावं ते खऱ्या अर्थानं माणसाच्या कर्तृत्वावर. आणि म्हणून आपलं जसं कर्तृत्व, मी मगाशी सांगितलं, जे पेराल ते होईल. चांगला अभ्यास करणार तर चांगले मार्क्स मिळणार. आणि म्हणून दुरुस्त का होईना पण तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोचण्याची संधी प्राप्त होते आहे. तुम्ही सर्वांनी या कवितांचा आस्वाद घ्यावा, मन लावून हे कवितांचं विश्लेषण ऐकावं. तसं पाहिलं तर मी ह्या कविता अगोदरच तुमच्याकडे प्रीतविषयक कविता आणि निसर्ग जाणीव असलेल्या कविता तुमच्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. तो PDF तुमच्यापर्यंत पोचला असेल, तो वाचा, त्या कविता वाचा. आणि समजलं नसेल तर व्यक्तिगत माझ्या कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क करू शकतात. घरी राहा, सुरक्षित राहा, मास्कचा वापर करा, वारंवार हात धुवा, सरकारने सांगितलेल्या गाईडलाईन्स पाळा, आपण जपा, आपल्या कुटुंबियांना जपा. काळ भयानक आहे आणि म्हणून एकमेकांना प्रेमाची गरज आहे. प्रेमाची ऊब द्या, मोठ्यांचं सांगितलेलं ऐका. हेच या पहिल्या व्याख्यानाच्या निमित्ताने मी आपल्याशी इतगोच करू शकतो. धन्यवाद.